नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्या वतीनं पाटणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी केलंय. रस्त्याची दयनीय अवस्था, अपघातांची मालिका आणि प्रशासनाची उदासीनता या विरोधात शिवसैनिकांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतलाय. प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले, वर्षभरात रस्त्यांचं रुंदीकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही. चंदगड तालुक्याची ओळख जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात असून या बाबतीत प्रशासन एवढं उदास का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. चंदगड तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. झालेले अपघात याला शासन जबाबदार असून यापुढे असेच अपघात झाल्यास शिवसेना परत रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर म्हणाले, चंदगड तालुका हा आता सुजलाम सुफलाम झालाय. शिवसेनेच्या काळात धरण झाल्यामुळं शेती सगळी हिरवीगार झाली आहे. तालुक्यात ऊसाचं प्रमाण वाढल्यामुळं 3 ऊस कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे दळणवळणाचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे आठवड्याला 1 अपघात होत असून लोक मृत्युमुखी पडत असले तर यासाठी रस्ता रुंदीकरण होऊन होणारी जीवितहानी वाचवणं गरजेचं आहे. अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आरोप करत सांगितले की रस्ता पूर्ण झाला तर अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करता येणार नाही, म्हणूनच रस्ता दुरुस्ती जाणीवपूर्वक थांबवण्यात आली आहे. येत्या काळात या रस्त्यावरील खर्चाचा प्रत्येक पैशाचा तपशील मागवण्यात येईल. यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, गडिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, विष्णू गावडे यांची भाषणं झाली. आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेवटी आंदोलनकर्त्यांचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री इफ्तार मुल्ला यांनी स्वीकारलं. या प्रसंगी अवधूत पाटील, किरण नागुर्डेकर, उदय मंडलिक, महेश पाटील, भरमू बिरजे, कार्तिक सुतार, दयानंद रेडेकर, अशोक पाटील, अनिल फडके, अवधूत भुजबळ, ज्ञानेश्वर माने, तानाजी पाटील, मनोज रावराणे, कल्लाप्पा सुळेभावकर, प्रवीण कोसळेकर, शिवा अंगडी, बाबू चौगले, श्रीधर भाटे, कल्पेश पाटील, तुकाराम पाटील उपस्थित होते.